नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग 8 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले। आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जवळ येत असताना भारतीय जनता पक्षातर्फे पक्ष बांधणी, संघटन विस्तार आणि मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क वाढविण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक 8 मध्ये नव्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात व जल्लोषात पार पडले। उद्घाटन सोहळ्यामुळे प्रभागातील राजकीय वातावरणाला नवचैतन्य प्राप्त झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीची लाट पाहायला मिळाली। या उद्घाटन कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अभिलाषा रामचंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर अभिलाषा रामचंद्र पाटील यांनी प्रभाग 8 मधील नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा आनंद कार्यकर्त्यांबरोबर व्यक्त करताना आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक सज्ज व संघटितपणे उभा असल्याचा विश्वास व्यक्त केला। त्यांनी प्रभागातील नागरिकांसाठी विकासाच्या भव्य आराखड्याची माहिती देत नवापूर शहर सर्वांगीण प्रगतीच्या नवीन पर्वात प्रवेश करणार असल्याचे सांगितले। सोबतच प्रभाग क्रमांक 8 चे भाजपा अधिकृत उमेदवार अनिल दुसाने यांनीही या उद्घाटन सोहळ्यात कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत उपस्थितांचे मनापासून स्वागत केले। अनिल दुसाने यांनी प्रभागातील स्थानिक समस्या, मूलभूत सुविधा आणि विकास कामांबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली। नव्या कार्यालयाद्वारे नागरिकांशी संवाद वाढवून सेवा अधिक प्रभावीपणे देता येणार असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले। उद्घाटन कार्यक्रमात भाजपचे महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अभिलाषा रामचंद्र पाटील, प्रभाग 8 चे उमेदवार अनिल दुसाने, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष एजाज शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा मोर्चा आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नव्याने सुरू झालेल्या कार्यालयामुळे निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळणार असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अभिलाषा रामचंद्र पाटील आणि प्रभाग 8 चे उमेदवार अनिल दुसाने यांच्या प्रचाराला मोठे बळ मिळेल असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। उद्घाटन सोहळ्यामुळे प्रभाग 8 मध्ये निवडणुकीची हवा अधिक जोर धरू लागली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि विजयाची भावना दृढ झाली आहे। त्यांच्यावर नेमकं कुठल्या गुन्ह्याखाली अटक झालेली आहे, का अटक झालेली आहे, ते राजकारण आहे का राजकारण नाही आहे, या संदर्भातली मी अधिक माहिती घेऊनच आपल्याशी बोलतो। आणि त्यामुळे पक्षाने त्यांना 6 महिन्यासाठी 6 वर्षासाठी निलंबन करण्याचं या ठिकाणी आदेशित केलं। पक्षापेक्षा कोणी मोठा आणि जो पक्षाचा पदावर होता त्याने अशा पद्धतीने भूमिका जर कोणी घेत असेल तर पार्टी ते सहन करणार। अध्यक्ष आणि नगरसेवक हे बहुमताने या ठिकाणी निवडून येतील हा जनतेने आम्हाला या ठिकाणी दिलेला विश्वास आहे। मी जेव्हा आलो तेव्हा मी फिरलो आणि कानोसा घेतला तर जनता जनार्दन आता परिवर्तनाचा मूडमध्ये आहे। निवडणूक 2025 या अनुषंगानं राज्यभरामध्ये निवडणुकीच्या या प्रचाराला प्रारंभ झालेला आहे। कालच छाननी झाली, छाननी झाल्यानंतर आजपासून विशेषतः प्रचाराला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात नवापूर असेल, नंदुरबार असेल, शहादा, तळोदा असेल, या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर नगरपालिका निवडणूक लढवित आहे। आणि मला खात्री आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 4ही नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त होईल आणि 4ही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। आज मी आणि आमचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी आम्ही नवापूरच्या आमच्या उमेदवारांची एक बैठक घेतली, सर्वांची मतं जाणून घेतली। आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत अभिलाषाताई बसावे, या देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं देखील मी एकंदरीत माहिती घेतली। आमचे इथे निवडणूक प्रमुख आहेत सत्यानंद गावित,
आमचे वसावे साहेब आहेत, जिल्ह्याचे उपाध्यक्ष, आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष इजाजभाई आहेत आणि सगळ्यांकडनं या ठिकाणी मतं जाणून घेतल्यानंतर मला खात्री झाली की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवापूरची जनतेनं हे ठरवलं आहे की या नगरपालिकेवर आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नवापूरच्या जनतेला माहिती आहे, सत्तेसाठी ज्या पद्धतीनं इथल्या मागील सत्तास्थानी असलेल्या लोकांनी विकासाच्या नावावर जनतेची लूट केली, जनतेचा पैसा स्वतःच्या घशात आणि खिशात घातला आणि नवापूरला विकासापासून या ठिकाणी वंचित ठेवलं, हे पाप त्यांनी केलं. तर दुसरीकडे माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये देवेंद्रच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक विकासाच्या योजना सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी दलित पीडित वंचित शोषित व्यापारी विद्यार्थी महिला यांच्यापर्यंत थेट पोहोचत आहे. लाडकी बहीण योजना असेल, कामगार योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असतील, घरकुल योजना असतील, अनेक योजनांच्या माध्यमातून नवापूरची जनता मोदीजींना धन्यवाद देत आहे, देवेंद्रजींना धन्यवाद देत आहे. आणि दुसरीकडे वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सार्वजनिक विकासाच्या योजनांचा या ठिकाणी सिलसिला सुरू असताना देव देश धर्मासाठी काम करणारी पार्टी कुठली असेल ती भारतीय जनता पार्टी. प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर काम करणारी कुठली पार्टी असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. आणि म्हणून हे जनतेनं ठरवलं आहे की यावेळेस परिवर्तन करायचं. भारतीय जनता पार्टीचे आमचे 20 आणि 1 नगराध्यक्षाचे असे 21 सदस्यांना नगरपालिकेत पाठवायचं. आणि मी देखील भारतीय जनता पार्टीचा राज्याचा सरचिटणीस, उत्तर महाराष्ट्राचा प्रभारी आणि नंदुरबार जिल्ह्यातील या निवडणुकीचा प्रमुख म्हणून नवापूर वासियांना विनंती करतो की विकसित नवापूर आणि नवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मग ते पिण्याचं पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील, आरोग्य असतील, बाग बगीचे असतील, भूमिगत गटार असेल, पथदिवे असतील, या सर्व मूलभूत प्रश्नांसाठी भारतीय जनता पार्टीचा पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची विनंती करत असताना मी आपल्याला हे देखील आग्रह करतो की 24 तारखेला शहाद्याला जनता राजा चौक, जनता चौक दुपारी 1 वाजता आदरणीय देवेंद्रची सभा आहे. त्या सभेला देखील नवापूरच्या नागरिकांनी यावं अशा प्रकारची देखील विनंती करतो. धन्यवाद. ऐसा है कि नवापुर नगरपालिका के इस चुनाव में मेरे हाथ से हमारे उम्मीदवार जो है इब्राहिम जी आणि देशसेनिक ताई आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिलाषाताई यांचं कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मला आपसे मैं प्रार्थना करूंगा, आपसे मैं विनंती करूंगा कि आप हमारे तीनों ये कैंडिडेट है, इनको आप चुन के दे, भारी वोटों से चुन के दे. ऐसा है कि केंद्र में भारतीय जनता पार्टी की सत्ता है, राज्य में हमारे भारतीय जनता पार्टी के देवेंद्र जी के नेतृत्व में सरकार है. और आपको पता है कि विकसित महाराष्ट्र और विकसित हिंदुस्तान के लिए केंद्र में नरेंद्र मोदी जी और राज्य में देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व में काफी विकास हो रहा है. मैं ज्यादा बात नहीं कहूँगा. देखिए, आप मेरी बहना हैं, आपको लाड़की बहन का लाभ मिल रहा है या नहीं मिल रहा है? मिल रहा है ना? कितने लोगों को मिल रहा है? हाथ ऊपर उठाइए. सभी को मिल रहा है. आपको मुफ्त में अनाज मिल रहा है या नहीं मिल रहा है? मिल रहा है कि कौन दे रहा है? तो आपको गुमराह करने का काम यहाँ पे कुछ लोग करते हैं.
कि भारतीय जनता पार्टी वाले हैं भारतीय जनता पार्टी के हमारे उम्मीदवार इमरान शेख और तेजस्वी गावित ये प्रभाग क्रमांक 10 में इलेक्शन लड़ रहे हैं। इस इलेक्शन के मौके पर इस कार्यालय का उद्घाटन हमारे प्रदेश के महामंत्री भारतीय जनता पार्टी के विजय भाई चौधरी यहाँ पे आए हुए हैं। उनके साथ हमारे जिले के अध्यक्ष नीलेश जी माड़ी है, हमारे जिले के महामंत्री सत्यानंद जी गावित है, मंडल के अध्यक्ष सत्यपाल जी वसावे है, हमारे विधानसभा के प्रभारी। बिरजोत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।